ठीक है. Good afternoon. In previous classes, we discussed about mirrors, particularly plane mirrors. In even last class, एक second. So we discussed about the plane mirrors, the deviation of the plane mirrors produced if there is inclination, and all these points we have discussed. जर inclination असेल किंवा काही दुसरे points असतील तर ते points आपण previous class मध्ये discuss केले. Now we are going to discuss about the curved mirrors in this lecture. Basically how these curved mirrors are prepared. हे प्रिपेअर कसे केले जातात ह्याच्यासाठी काय केलं जातं की असा एक जो स्फिअर आहे जो तुम्हाला आता दिसत असेल, हा असा एक स्फिअर घेतला जातो. सर्कल दिसताना तुम्हाला सर्कल सारखं दिसतं इथं कारण हे 2 डिमेन्शन मध्ये आहे. पण इन फॅक्ट तो घेतला कसा जातो स्फिअरच्या टर्म्स मध्ये. दिस इज अ स्फिअर. हा जो आहे तो काय आहे एक स्फिअर आहे. ह्या स्फिअर साठीचा जो एक छोटासा पोर्शन असेल तो पोर्शन त्याच्यामधून काय केला जाईल कट केला जाईल. इफ यू सी धिस यू विल फाइंड दिस रिजन ओव्हर हिअर. हा जो रिजन आहे इथला हा रिजन जो आहे तो कट केलेला आहे. काय आणि हा जो रिजन आहे इथला हा काय फॉर्म करतो इट विल फॉर्म अ मिरर. हा जो आहे तो मिरर फॉर्म केला जाणार. आता मग मिरर फॉर्म करण्यासाठी आपण काय करतो नेमकं. सो बेसिकली आपण सपोज प्लेन मिरर्सच्या बाबतीत बघूया. हा एक हे सपोज एक काच आहे सरळ सरळ. हा काय एक प्लेन काच आहे आणि ह्या काचेच्या बॅक साइडला हा जो काच आहे ह्याचा जो बॅक साइड आहे त्या बॅक साइडला लेट मी चूज द कलर हिअर. हे अशा पद्धतीचा एक दुसरा लेयर दिला जातो. हा जो आहे मीन्स हिअर इफ यू सी धिस डायग्राम तर हे जे आहे ह्याला हे सिल्वर कोटिंग आहे. हे काय आहे सिल्वर कोटिंग आहे. सिल्वर कोटिंग म्हणजे चांदीचं जे कोटिंग आहे ते केलेलं असतं आणि हा जो पोर्शन आहे जो इथं समोरच्या बाजूला आहे तो एक प्लेन ग्लास आहे. व्हॉट इज दिस? दिस इज अ प्लेन ग्लास. हा स्वतः रिफ्लेक्ट करतोय असे नाही. त्याच्या पाठीमागे ज्या वेळेस आपण एक सिल्वर कोटिंग केलेली आहे की सिल्वर कोटिंग केल्यानंतर काय होतं की हा मिरर म्हणून ऍक्ट व्हायला लागतो. आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस असतो. म्हणजे ज्या बाजूनं तुम्ही सिल्वर कोटिंग करता त्याची अपोजिट साइड ही काय होते रिफ्लेक्टिंग सरफेस होतो. म्हणजे त्या साइडनं आपण आरशात पाहू शकतो. जनरली ही सिल्वर कोटिंग जी आहे ही आपण अशा लाईन्सच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो. म्हणजे सपोज हा मिरर जर असेल तर इथल्या ज्या ह्या लाईन्स आहेत ह्याच्यावरती ड्रॉ केलेल्या ह्या अशा लाईन्स, बघा ह्या अशा लाईन्स, हे आपण सिल्वर कोटिंग आहे म्हणजे असं जे दिसतं दिस इज कॉल्ड ॲज अ सिल्वर कोटिंग. सो दिस हा जो लेफ्ट साइडचा जो पोर्शन आहे आय एम युजिंग हायलायटर हिअर. दिस विल ऍक्ट ॲज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. नाऊ आता जो पॉइंटर मी इथं दाखवत आहे हा जो पॉइंट आहे तो सिल्वर कोटिंग केलेला पॉइंट भाग असेल. म्हणजे त्याच्यावरती सिल्वरचं कोटिंग केलं त्याची अपोजिट साइड काय म्हणून ऍक्ट व्हायला सुरुवात झाली इट विल ऍक्ट ॲज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके दिस इज हाऊ अ व्हॉट वी कॅन से मिरर इज प्रिपेअर्ड. हे अशा पद्धतीनं हे मिरर तयार केले जातात. प्लेन मिररच्या बाबतीतला पॉइंट मी इथे डिस्कस केला. मग ह्याही ठिकाणी काय केलं जातं एक स्फिअर घेतलेला आहे. ह्या स्फिअरचा जो हा पोर्शन आहे इथला पोर्शन, ह्या पोर्शन वरती आउटसाइडला काय केलंय ही जी साइड आहे ही सिल्वर कोटेड साइड आहे. इथली जी साइड आहे ही कसली साइड असणार आहे इट विल बी अ सिल्वर कोटेड साइड. साइड सिल्वर कोटिंग ह्या बाजूने केलेली आहे ह्याच्यावर. मग सिल्वर कोटिंग जर ह्या बाजूने असेल तर इथं रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता असेल हो? हा जो आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस झाला.
Now this will act as a reflecting surface. म्हणजे आता तुम्ही ह्याच्या दोन्ही साइड करू शकत होता, आतून पण करू शकत होता आणि बाहेरून पण करू शकत होता. त्यामध्ये ह्या केसमध्ये आपण कुठून केलेलं आहे, बाहेरच्या बाजूने ह्याला कोटिंग केलं. ठीक आहे. हे बाहेरच्या बाजूने आपण काय केलं, इथं कोटिंग केलं, सिल्वर कोटिंग. त्यामुळं हा जो सरफेस इथं तयार झालाय, हा सरफेस पर्टिक्युलरली हा ठीक आहे. हे असं नाही जमणार. हा जो सरफेस आहे, हा सरफेस असा तयार झाला. तो कसा आहे? कॉन्केव्ह सरफेस आहे. ह्याला कसला सरफेस म्हणतात? कॉन्केव्ह म्हणतात. ही जी साइड आहे, ही साइड जी आहे त्याला आपण कॉन्केव्ह साइड असं म्हणतो. इन दिस केस आता जो दुसरी केस आहे, ह्याच्या आपण आतल्या बाजूनं सिल्वर कोटिंग केलं. कुठल्या बाजूनं सिल्वर कोटिंग केलेली आहे? आतच्या बाजूनं सिल्वर कोटिंग केली. आतच्या बाजूनं सिल्वर कोटिंग केली असल्यामुळं हा जो आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस तयार झाला. इथं जो तयार होतोय तो कुठला सरफेस तयार झाला? दिस वन हा जो आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. हा कोणता सरफेस आहे? रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. आता हा जो आहे त्या सरफेसला म्हणजे बघा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सरफेस तयार केला. ही सिल्वर कोटिंग केली. हा सरफेस जो आहे त्याला आपण म्हणतो कॉन्व्हेक्स सरफेस. This surface is called as a convex surface. Now you know the way how the mirrors are prepared. We have taken a sphere. ह्या स्पिअरसाठी स्पिअरचे आपण जे काही मेजरमेंट्स आहेत ते थोड्या वेळात मी सांगतो. पण सध्याला फक्त मी काय सांगितलं, की हा जो स्पिअर आहे, हा स्पिअर कन्सिडर केला. त्याचा जो एक पार्ट आहे, तो एक एक साइड जी आहे आपण दाखवूया तिथे वाटलंच तर. ह्या असा इथून एवढा कट केला हा पोर्शन आणि त्याची जी राइट साइड आहे, त्याच्या जी राइट साइडचा जो पोर्शन आहे, तो आपण इथं यूज करतोय मिरर. सेम हॅपन्स हिअर विथ द कॉन्व्हेक्स मिरर ऑल्सो. अशा पद्धतीने कट केला आणि तो आपण मिरर तयार केला आफ्टर सिल्वर कोटिंग. ओके. सो यू नो हाऊ अ कॉन्केव्ह मिरर लुक्स अँड हाऊ अ कॉन्व्हेक्स मिरर लुक्स. कॉन्व्हेक्स मिरर म्हणा किंवा कॉन्व्हेक्स सरफेस आणि कॉन्केव्ह सरफेस हे पॉइंट्स तुमच्या आता लक्षात. ओके. नाव आता आपण ह्याच्या मेजरमेंटशी रिलेटेड काही पॉइंट्स आपण इथं डिस्कस करू. किंवा ह्याचे पॉइंट्स आहेत. दिस सी हा जो पॉइंट आहे ह्या ठिकाणी दिस सॉरी दिस सी दिस वन इज पी दिस वन इज एफ अँड हाऊ दीज आर नोन हे जे आहेत त्यांना आपण त्यांचं प्रोनाउन्सिएशन किंवा यांचं नाव दिस इज कॉल्ड ॲज पोल. दोन्हीसाठी असेल आता दोन्हीकडे आहेत ते ऑलरेडी. पी म्हणजे काय आहे? पोल आहे. हा जो सी आहे इथं त्याला म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर. त्याला काय म्हणतात? सेंटर ऑफ कर्वेचर. त्या कर्वेचरचा जो काय आहे तो काय आहे? हा सेंटर आहे. त्याला आपण अजून दुसऱ्या पद्धतीनेही सांगू शकतो सेंटर ऑफ कर्वेचर. हा जो आहे तो सेंटर ऑफ स्फिअर पण आहे. तो त्या स्फिअरचा कर्वेचर म्हणजे मी पॉइंटरनं दाखवतो. हा जो कर्व आहे ह्याला किंवा कर्वेचर आहे असं आपण म्हणतो. त्याचाही तो सेंटर असणार आहे आणि त्याचबरोबर तो त्या स्फिअरचा सेंटर असणार. अँड नाऊ धिस एफ इज कॉल्ड ॲज अ फोकस. ह्याला आपण काय म्हणतो? फोकस असं म्हणतो. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी जे पोल आणि सी मधलं जे डिस्टन्स आहे, पोल आणि सी मधलं ह्या इथं लेफ्ट साइडच्या ह्याच्यात मी दाखवत आहे. ह्या डिस्टन्सला आपण आर असं म्हणतो, विच इज विच इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ कर्वेचर. याला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर. मी राइट साइडला दाखवले म्हणजे लेफ्ट साइडच्या ह्याच्यात नाही असा त्याचं मीनिंग नाही. फक्त मी रिप्रेझेंट करताना राइट साइडला रिप्रेझेंट केलं. ठीक आहे. सो ह्या इथं
स्फिअर्स कन्सिडर केले. वी हॅव टेकन स्मॉल पार्ट ऑफ द स्फिअर, त्याला आपण कर्वेचर असं म्हणतो. स्फिअरचा जो सेंटर आहे त्याला आपण सेंटर ऑफ स्फिअर असं म्हणतो, विच इज ऑल्सो कॉल्ड विच इज ऑल्सो अ सेंटर ऑफ दॅट कर्वेचर. हा जो कर्वेचर आहे, मी पॉइंटर फिरवतो इथं, हा जो कर्वेचर आहे त्याच्यासाठीचा सुद्धा सी काय असेल, हा सेंटर असेल. त्याच्यामुळे त्याला सेंटर ऑफ स्फिअर म्हणा किंवा सेंटर ऑफ कर्वेचर असं म्हणा. ओके, you got this point. Now this P stands for pole, F stands for focus. We will discuss it later on. And the distance between the center of curvature and pole. The distance between the center of curvature and pole is called as a radius of sphere or radius of curvature. ती त्या स्फिअरची रेडियस असेल किंवा त्याची कर्वेचरची ही रेडियस असणार आहे. ओके, नेक्स्टली आता ह्या पॉइंटचे नाव आपल्याला माहित झाले. हा इथं ऑलरेडी आता इथं फुल्ली रिप्रेझेंट केले. जी एक डॉटेड लाईन आहे जी सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोलला कनेक्ट करते दोघांसाठी, त्याला आपण प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल. आय होप इथं स्पेलिंग चुकलंय. लेट मी चेक दिस वन. नाही, बरोबर आहे, माझं चुकलं असेल. असो, चेक करा तुम्ही, वाटलं सर प्रिन्सिपल ऍक्सिस असेल हे. ओके, व्हॉट्स एव्हर, स्पेलिंग तेवढं चेक करा. हा आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ओके, प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे जो सी आणि पी ला जोडतो. सी म्हणजे काय, सेंटर ऑफ कर्वेचर. पी म्हणजे पोल. आता सी तर माहिती झाला, सी काय आहे, त्या स्फिअरचा सेंटर आहे. मग पोल काय आहे, पोल इज अ सेंटर ऑफ द कर्वेचर. पोल इज ए, मी खाली लिहितो बॉटमला, पी इज पोल. पोल इज अ सेंटर ऑफ कर्वेचर. हा जो सेंटर आहे कर्वेचरचा त्याला आपण पी असं म्हणतो. पोलचा जो सेंटर आहे त्याला आपण काय म्हणतो, पी असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ पोल. पी इज अ पोल अँड पोल इज अ सेंटर ऑफ कर्वेचर. हा जो पोल आहे त्या पोलला आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो. सी ला सेंटर ऑफ स्फिअर म्हणतात. ठीक आहे, हे म्हणजे ह्याचं आहे. आता इथं सी सेंटर ऑफ कर्वेचर आपण म्हटलं, पण पोल जो आहे तो आपण इथं थोडं डिफरन्स ठेवूयात वाटलं असं. आपण ह्याला सेंटर पॉइंट असं म्हणूयात. असं काही डेफिनेशन असं हे नाही काही, पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा जो आहे, लेट अस सी पोल, मिड पॉइंट ऑफ अ मिरर. ओके, ठीक आहे, इथं जसं आपण यूज केले त्याच्यानुसार इथे यूज करूया. मिड पॉइंट ऑफ अ मिरर, मिरर म्हणा किंवा सेंटर पॉइंट ऑफ कर्वेचर. अँड सी इज अ सेंटर ऑफ कर्वेचर. ह्या इथलं जे नॉमेनक्लेचर आहे तेच यूज करूयात आपण. मिड पॉइंट ऑफ द मिरर इज कॉल्ड ॲज अ पोल. मिड पॉइंट ऑफ मिरर, कारण आपण मिररच डिस्कस करतोय. मिड पॉइंट ऑफ मिरर इज कॉल्ड ॲज अ पोल. त्याला आपण पोल असं म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट. आता आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर माहिती आहे, सेंटर ऑफ कर्वेचर माहिती आहे, मिड पॉइंट ऑफ मिरर माहित झाला, प्रिन्सिपल ऍक्सिस माहित झाला. नाउ वी हॅव नेम्ड दिस वन ॲज कॉन्केव्ह मिरर. ह्या मिररला आपण काय नाव दिलं, कॉन्केव्ह मिरर दिलं. का, कारण त्याचा सरफेस कॉन्केव्ह आहे. ह्या मिररला आपण कॉन्व्हेक्स मिरर असं नाव दिलं. ह्या मिररला आपण काय नाव दिलं, कॉन्व्हेक्स मिरर असं नाव. नाउ व्हॉट इज मीन बाय कॉन्केव्ह. आता इथं हे जे कॉन्केव्हचं मिनिंग नाही, कॉन्केव्ह मिररची जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूया. की ह्या इथं ज्या लाईट रेज आहेत त्या कॉन्व्हर्ज होतात आणि कॉन्व्हेक्स साठी ह्या काय होतात, डायव्हर्ज होतात. कॉन्व्हेक्स साठी काय होतात, ह्या डायव्हर्ज होतात. कॉन्केव्ह साठी ह्या काय होत असतील, कॉन्व्हर्ज होत असतील. नाउ कॉन्व्हर्ज म्हणजे काय ते आपण बघूया. कॉन्व्हर्ज म्हणजे आपण सिंपल मराठीमध्ये ह्याला आपण एकत्र येणे असं म्हणतो. म्हणजे ह्या ज्या लाईट रेज आहेत ह्या एकत्र येतात आणि डायव्हर्ज होत आहेत
ह्याला आपण काय म्हणतो, दूर जातं. एकमेकांपासून दूर जाणार आहेत. ठीक आहे? त्या काय आहेत? दूर जाणे. डायव्हर्ज होणे म्हणजे काय? दूर जाणे. ह्या दूर चाली. जर मी पॉइंटरनं इथं हायलाइट करत आहे, तर बघा ही एक लाईट रे आहे. ती मिररवरती पडली त्याच्यानंतर फोकसवरती गेली. दुसरी एक लाईट रे आहे. ती मिररवरती पडली, फोकसवरती गेली. म्हणजे दोन्ही ज्या लाईट रेज आहेत, त्या शेवटी कुठं गेल्यात? ह्या पॉइंट वरती गेल्यात. रिफ्लेक्ट होऊन त्या तिकडे गेल्यात. लक्षात ठेवा. रिफ्लेक्ट झाल्यानंतर तिकडे गेले. ह्या कॉन्व्हेक्स साठी जर बघितलं तर लाईट रे इथं पडली आणि इथून ही दूर निघून गेली. आणि दुसरी एक लाईट रे इथं बघा अशी इथं मिरर वरती पडली आणि ती काय झाली तिथून दूर निघून गेलेली आहे. अशा ह्या डायरेक्शन मध्ये निघून गेली. म्हणजे ह्या दूर झाल्या. पण आपल्याला त्या एका पॉइंट पासून आल्यासारख्या वाटत आहेत. तो पॉइंट हा एफ आहे. त्यालाही फोकस म्हणतात आणि इथं ॲक्चुअली मीट होतात त्यालाही काय म्हणतो आपण फोकस असं. आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय कर्व्ड मिरर. आपण कर्व्ड मिरर म्हणजे काय हा पॉइंट व्यवस्थित डिस्कस केला. ते कसे तयार होतात त्याच्यासाठीचे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट सुद्धा आपण इथं डिस्कस केले. So pole is a midpoint of a mirror. We have discussed. Center of curvature C. Center of sphere of which mirror is a part. बरोबर आहे. मिरर हा त्या सेंटर ऑफ कर्वेचरचा पार्टच आहे. रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर जे आहे इट इज अ डिस्टन्स बिटवीन पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर. हे मी आत्ताच एक्सप्लेन करून सांगितलं. सेंटर ऑफ कर्वेचर साठी हे रेडियस जे आहे हे डिस्टन्स म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मधलं जे डिस्टन्स आहे. थोडक्यात स्फिअरची जी रेडियस आहे तीच रेडियस ऑफ कर्वेचर आहे. कारण पी हा पॉइंट मिड पॉइंट आहे कर्वेचरचा, तर सी हा पॉइंट हा सेंटर पॉइंट आहे स्फिअरचा. त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजेच रेडियस ऑफ स्फिअर असेल. पुढे पॉइंट इथे मेन्शन केलेत की रेडियस ऑफ आर कॉन्केव्ह म्हणजे रेडियस ऑफ कॉन्केव्ह मिरर इज निगेटिव्ह, रेडियस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज पॉझिटिव्ह आणि प्लेन मिरर साठीची जी रेडियस आहे ती इन्फानाइट आहे. तर आता हे कॉन्केव्ह मिरर साठी रेडियस निगेटिव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर साठी जी रेडियस आहे ती पॉझिटिव्ह. हे दोन पॉइंट्स आपण नंतर आता ह्याच्यानंतर साइन कन्व्हेन्शन येणार त्यावेळेस मी एक्सप्लेन करून सांगेन. आता राहिला प्रश्न जो आर प्लेन मिरर साठी आर जो आहे तो इन्फिनिटी कशा पद्धतीने येतोय किंवा त्याचे तो इन्फिनिटी कसा सांगितलाय ते बघू. तर ह्याच्यासाठी आपण काय कन्सिडर करणार आहोत. आपण इथं कन्सिडर करूयात काही स्फिअर. आता बघा तुम्ही इथे एक मी छोटा स्फिअर कन्सिडर केला. हा त्याच्यापेक्षा मोठा कॉन्सेंट्रिक करण्याचा ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. तर आता मी एवढे सगळे कॉन्सेंट्रिक जे समजा स्फिअर आहेत असं गृहीत धरा. हे ड्रॉ करण्यामागचं कारण काय? जर आता मी ह्याच्या सेंटर पासून एक लाईन अशी कन्सिडर केली आणि दुसरी एक लाईन आपण कन्सिडर करूयात ही अशी. तर तुमच्या आता हे असं लक्षात येईल, आता एवढं हे नाही, पण हा जो पोर्शन आहे हा नियरली स्ट्रेट आहे. हा थोडासाच कर्व आहे. हा नियरली कसा झालाय? स्ट्रेट झाला. कुणाच्या तुलनेमध्ये आपण ह्याला स्ट्रेट असं म्हणू शकतो? कुणाच्या तुलनेत आपण ह्याला स्ट्रेट म्हणू शकतो? हा जो सेंटरचा पोर्शन आहे ना इथे बघा हा किंवा हा स्फिअर. ह्या स्फिअर बाकीच्या स्फिअरच्या जर तुलनेमध्ये आपण तेवढाच पोर्शन घेतो इथे छोटासा. ठीक आहे? रिलेटिव्हली तेवढाच घेतोय. पण हा कसा ॲक्ट होतोय? हा स्ट्रेट दिसतोय तुम्हाला. हा कसा दिसतोय? स्ट्रेट दिसतोय. म्हणजे जेवढा मोठा स्फिअर आपण घेत चाललो, जसा-जसा स्फिअर मोठा होत चाललाय, त्याला जर आपण कट करत चाललो, तर तो रिजन जो आहे, तो आता स्ट्रेट व्हायला सुरुवात होतो. म्हणजे
आपल्याला ऍटलिस्ट तो तसा वाटतो तरी स्ट्रेट झाल्यासारखा. बघा ह्या ठिकाणी अजून एक ड्रॉ होईल का नाही माहित नाही. हा एवढा मोठा मी पार्ट घेतलाय स्फिअरचा. त्याच्यामध्ये आपण एक कट घेऊयात ह्याच्यात. जो कट आहे, एक सेकंद. असो इकडं. ह्याच्यामध्ये जर एक आपण असा कट केला ह्याला, हा पोर्शन, छोटासा पोर्शन. हा इथे दिसताना आपल्याला कसा दिसतोय? कर्व दिसतोय. म्हणजे हा हा पोर्शन हा पोर्शन कर्व दिसतोय. पण ह्याची साईज ह्या स्फिअरची जर रेडियस वाढवत गेला तर तो कसा होईल? स्ट्रेट होईल. म्हणून इथं जे डिस्टन्स आहे ह्या इथून इथपर्यंत, हे डिस्टन्स शेवटी तेवढा मोठा पाहिजे असेल तर आर किती झाला पाहिजे? हा इन्फिनाइट झाला पाहिजे. म्हणून प्लेन मिरर्ससाठी जो रेडियस आहे, जी त्यांची रेडियस आहे ती किती येते? दॅट रेडियस इज इन्फायनाइट. ती रेडियस किती आहे? इन्फिनाइट एवढी आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल ऍक्सिस, लाईन पासिंग थ्रू पी अँड सी दॅट वी हॅव डिस्कस्ड. जी लाईन पी आणि सी ला जोडते किंवा त्यांच्यामधून जाते त्यांना आपण प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हणतो. नेक्स्ट, फोकस. An image point on a principal axis for which object is at infinity. हे आता हे पॉइंट असा वेगळा दिलाय. ह्याच्यापेक्षा एक सोपा पॉइंट लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी लाईट रे एकत्र येतात, ज्या ठिकाणी लाईट रे रिफ्लेक्ट, अरे काय ह्या पेन लिहितच येत नाही. झाल्यानंतर एकत्र येतात. आणखीन महत्वाचा पॉइंट आहे. किंवा एकत्र येतात असं नाही, किंवा एकत्र आल्यासारखे वाटतात. त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज फोकस. ह्या पॉइंटला आपण काय म्हणतो? फोकस असं म्हणतो. म्हणजे हे लक्षात ठेवायला सोपं. इन्फिनिटी पासून ते का होतात ते मी सांगेनच. पण आता फक्त ज्या ठिकाणी लाईट रे रिफ्लेक्ट झाल्यानंतर एकत्र येतात किंवा एकत्र आल्यासारखे वाटतात. आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? सर आल्यासारखे वाटतात किंवा एकत्र येतात म्हणजे काय? तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या दोन मिरर्स कन्सिडर कराव्या लागतात. ओके, आय लेट मी डिलीट दिस. सो इफ यू सी धिस, लाईट रे बघा ही अशी ट्रॅव्हल करत 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 आली, मिरर वरती पडली आणि ती ह्या फोकस मध्ये गेली. दुसरी रे करत करत आली आणि पुन्हा कुठे गेली? ह्या फोकस वर. इथे त्या ज्या लाईट रेज आहेत त्या मिरर वरती पडल्या आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर एका पॉइंट वरती आल्या. आता जर कॉन्व्हेक्स मिररचा विचार केला तर लाईट रे इथपर्यंत आली, रिफ्लेक्ट होऊन ही अशी निघून गेली. दुसरी लाईट रे आली, ती इन्सिडेंट झाली आणि ती अशा पद्धतीने रिफ्लेक्ट होऊन इकडे गेली. पण जर आपण इथून ऑब्झर्व करत असाल कुठून? ह्या पोझिशनवरून, तर आपल्याला काय जाणवतं की लाईट रे कुठून येत आहे? ह्या पॉइंट पासून येत आहेत असं वाटतं आल्यासारखे वाटतात. बॅक ट्रेस म्हणतो आपण डॉटेड लाईन मध्ये दाखवलेले जे आहे ते बॅक ट्रेस केल्यावरती त्याच पद्धतीचं ते जाणवतं. क्लिअरली लक्षात आलं हे मी जे सांगितलं ते पॉइंट, की ते आल्यासारखे वाटतात किंवा येतात. ह्याला आपण त्या पॉइंटला आपण फोकस असं म्हणतो. दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ फोकस. ओके, आय होप यू अंडरस्टूड दिस व्हॉट इज मीन बाय फोकस. फोकस म्हणजे काय? हा पॉइंट तुमच्या आता लक्षात आलेला असेल. ठीक आहे, फोकस. आता इथे अन इमेज पॉइंट हा काय आहे? इमेज. इमेज पॉइंट आहे ह्याचा अर्थ काय? ज्या ठिकाणी इमेज तयार होते त्या पॉइंटला इमेज म्हणतो. पण कुणाची इमेज तयार होते? ज्या ऑब्जेक्टची जो इन्फिनिटीला ठेवलेला आहे. आता आपल्यासाठी इन्फिनिटी म्हणजे काय आहे?
फॉर एक्झाम्पल आपण मिरर यूज करतोय आणि सनलाइट जी आहे, सपोज सनलाइट आपण ते त्या मिरर थ्रू बघतो. ठीक आहे. सन म्हणजे मिरर वरती लाईट पडली. तर ते काय होते एका पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट होते. जर तो कॉन्केव्ह मिरर असेल तर. म्हणजे ऑब्जेक्ट कुठे आहे ॲक्चुअली इन्फिनिटी वरती आहे. त्याची इमेज कुठे तयार होते? फोकस वरती. त्या पॉइंटला सुद्धा आपण काय म्हणतो? फोकस असं म्हणतो. When object is at infinity and its image is formed at a point on a principal axis, then it is called as a focus point. Now, next, focal length, which is represented by small f. फोकल लेंथ म्हणजे काय बघूयात आपण. फोकल लेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन फोकस अँड पोल. डिस्टन्स बिटवीन फोकस अँड पोल इज कॉल्ड ॲज अ फोकल लेंथ. बघा, हे बघा, ह्या इथून इथपर्यंत जे आहे त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो. ह्या इथून इथपर्यंत जे आहे त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो. इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एफ. ओके. Distance between focus and pole is called as a focal length. It is represented by small f, ज्याला आपण small f न represent करतो. Okay, so focus is represented by capital F and focal length is represented by small f. Now, the relation. Okay, so here the relation between this focal length f and r is such that the focus is सेंटर पॉइंट ऑफ रेडियस. जी रेडियस आहे त्याचा तो सेंटर पॉइंट आहे. एफ इक्वल्स टू आर डिवायडेड बाय 2. हे आपल्या 10th मध्ये झालेले आहेत. हे पॉइंट सगळे 10th मध्ये होते सिलेबस मध्ये, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सुद्धा. त्याच्यामध्ये हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. म्हणजे आपण म्हणजे तुम्ही, आता तुम्ही 10th मध्ये होतात त्यावेळेस झालेले असते. बट स्टील आय एम कंडक्टिंग दिस बिकॉज आपल्याला सवय असते विसरून जायची. त्याच्यामुळं मी हे पॉइंट डिस्कस करत आहे. हे स्मॉल एफ जे आहे इट इज इक्वल टू कॅपिटल आर डिवायडेड बाय 2. स्मॉल एफ जे आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल आर डिवायडेड बाय 2 अशा पद्धतीने. तर रेडियस डिवायडेड बाय 2. आता कॉन्केव्ह साठी ही निगेटिव्ह असते, कॉन्व्हेक्स साठी पॉझिटिव्ह असते. हे आपण नंतर बघूयात कारण साइन कन्व्हेन्शन माहिती असल्याशिवाय हे येत नाही. पण आपल्याला माहितीये की प्लेन मिरर साठी आर ची व्हॅल्यू काय? इन्फिनिटी. आर जर इन्फिनिटी असेल तर फोकल लेंथ सुद्धा काय होईल? इन्फिनाइट होणार आहे. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज पॉवर ऑफ अ मिरर? इट इज द कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग एबिलिटी ऑफ द मिरर. हे जे पॉवर आहे इट इज द एबिलिटी, म्हणजे किती प्रमाणात ते कॉन्व्हर्ज किंवा डायव्हर्ज करू शकतं त्याला आपण पॉवर असं म्हणतो. पी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एफ. पॉवर जो आहे, पी म्हणजे काय आहे? पॉवर आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय? 1 बाय एफ. एफ काय आहे? फोकल लेंथ आहे. फोकल लेंथ इन मीटर. मीटर मध्ये ही फोकल लेंथ असते. लक्षात आलं? आता तुम्हाला जर स्पेक्ट्स असतील तर त्याच्यामध्ये जे आपण पॉइंट लिहितो बघा, 0.25 आहे, -0.25 आहे, -0.2 आहे, -0.1 आहे. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना ह्या लिहिलेल्या, प्लस मायनस आपण नंतर बघूयात, किंवा प्लस 0.3 आहे अशा पद्धतीने. हे सगळे म्हणजे काय आहेत? हे पॉवर आहे. आता हे मायनस प्लस काय येतील? कारण फोकल लेंथ ज्या आहेत त्या प्लस किंवा मायनस आहेत. त्याच्यामुळे पॉवर सुद्धा काय येते? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येऊ शकते. क्लिअर झालं? बरं, ठीक आहे. सो पॉवर इज कन्व्हर्ज म्हणजे आता बघा, हे लक्षात ठेवा की फोकल लेंथ कमी आहे. तर फोकल लेंथ कमी आहे ह्याचा अर्थ काय? फोकसचं पोल पासूनचं डिस्टन्स काय आहे? खूप कमी आहे. फोकसचं पोल पासूनचं डिस्टन्स हे खूप कमी आहे. हे त्याचा अर्थ होतो. कॉन्व्हर्ज किंवा डायव्हर्ज करण्याचा प्रयत्न करतोय ह्याचा अर्थ. म्हणजे लाईट रेज ज्या इन्फिनिटी पासून येत असतील, खूप दूर पासून येत आहेत, त्यांची इमेज जी आहे ती त्या फोकस वरती तयार होते. आणि तो जो फोकस आहे तो त्या मिररच्या जेवढ्या जवळ तयार होत असेल तेवढी पॉवर काय होईल त्याची? जास्त. म्हणजे एफ
स्मॉल एफ फोकल लेंथची व्हॅल्यू जेवढी कमी होत जाईल तेवढी पॉवर इन्क्रीज होत चालेल. ओके, एक सेकंड. पाणी पिलं असो. तर आपल्याला पॉवर म्हणजे काय हाही पॉइंट लक्षात आला. पॉवर म्हणजे 1/f आहे आणि एक लक्षात ठेवा, एफ जे आहे हे मीटर मध्ये आहे. आपण सुद्धा लेन्स, आता तुम्ही जे स्पेक्स वापरता त्याच्यामध्ये मिरर नाहीये, त्याच्यामध्ये लेन्स आहे. तर लेन्सचा पण हीच कंडिशन असते. कंडिशन लेन्स असू द्या किंवा काय असू द्या, त्याच्यात चेंजेस काय होणार. नाव अपर्चर, व्हॉट इज मीन बाय अपर्चर? इफेक्टिव्ह डायमीटर ऑफ द लाईट रिफ्लेक्टिंग एरिया. ओके, बाकी पुढच्या पॉइंटच्या आधी इफेक्टिव्ह एरिया जिथून हे रिफ्लेक्ट होत आहे. तर आपण ह्या पॉइंट कडे जाऊयात. मगाशी जी, ओके, समजा ही मिरर आहे. ह्या मिरर मध्ये हे बघा, हा इथून इथपर्यंत जे आहे ते इथून रिफ्लेक्ट होऊ शकतं ह्या एवढ्या भागातून. तर त्याला आपण अपर्चर असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज अ अपर्चर. एवढ्या ह्याच्यामधून ते काय होतं, रिफ्लेक्ट होत आहे, तर त्याला आपण अपर्चर असं म्हणतो. आपण प्रिव्हियस स्लाइड वरती होतो. लेट्स गो टू दॅट स्लाइड. ओके, तर अपर्चर म्हणजे काय हेही लक्षात आलं असेल. नेक्स्ट, intensity of light is directly proportional, sorry, image, intensity of image light directly proportional to area is directly proportional to aperture square. Now you are watching, आता आपल्याला मिररच्या संदर्भातच बघायचं, बरोबर आहे काय? हे मिररच्या संदर्भात, ते मिरर मध्ये तुम्ही जेवढा लहान मिरर घ्याल तेवढी ते इमेजची इंटेन्सिटी कशी असेल, कमी असेल. म्हणजे ते क्लिअर दिसणार नाही. आता हे जे इंटेन्सिटी आहे ते कुणाला प्रोपोर्शनल आहे? एरियाला. आपल्या घरामध्ये आपण छोटासा आरसा वापरत नाही, मोठा आरसा वापरतो. आपल्याकडे काहीच नसेल तर जे व्हेइकलचे साइड मिरर्स आहेत तिथे बघताना आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. आपण घरच्या मिरर मध्ये जसं बघत असतो तसं. त्यामुळं ते अपर्चरचा जो सेकंड पॉवर आहे, त्या अपर्चरच्या पॉवरला एरिया प्रोपोर्शनल आहे आणि एरियाला इंटेन्सिटी प्रोपोर्शनल. जेवढा अपर्चर आहे त्याचा स्क्वेअर केल्यानंतर जे काय मिळेल ते एरियाशी रिलेटेड आहे आणि एरिया ते इंटेन्सिटीला. ठीक आहे. नेक्स्ट, फोकल प्लेन. अ प्लेन पासिंग फ्रॉम फोकस अँड परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, दॅट इज कॉल्ड ॲज अ फोकल प्लेन. त्याला आपण काय म्हणतो? फोकल प्लेन असं म्हणतो. नाउ फोकल प्लेन म्हणजे काय बघूया. तुमच्या लक्षात आलं असेल हे. तर फोकल प्लेन, आता आपण मगाशी सांगितलं की ही जी आहे, ही समजा हे प्रिन्सिपल ऍक्सिस आहे असं गृहीत, कुठे गेलं, असं गृहीत धरा की हा एक प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसशी रिलेटेड हा एक पॉइंट आहे. हा पॉइंट आहे म्हणण्याच्या ऐवजी हा एक आहे जो, ज्याला आपण फोकस असं म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? फोकस असं म्हणतो. मग आता एक प्लेन घ्या. प्लेन म्हणजे काय? एक कागद. आता गृहीत धरा, तुम्ही काय करा, एक कागद, आपल्याकडे नोटबुक आहे. त्या नोटबुकला आपण प्रत्येक वेळेस पेन जे आहे, एक काम करा, तुमच्या हाताच्या बोटांमध्ये पेन पकडा. ठीक आहे? ती पेन जी आहे, ती बोटांच्या डाव्या बाजूला काही प्रमाणात असेल, उजव्या बाजूला काही प्रमाणात असेल. आता आता ही जी पेन आहे, त्याला प्रिन्सिपल ॲक्सिस असं गृहीत धरा. काय आहे हा? प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. आता हा जो आपला तळ हात आहे, असं अझ्युम करा की तो रेक्टेंगल आहे. आयताकृती आहे. एक थोडा शेप जो आहे आपण अझ्युम करू. म्हणजे हा काय आहे? एक पेज सारखा ॲक्ट होतो. त्याला आपण प्लेन म्हणतो, कारण आता आपण जर आपला जो तळ हात आहे, त्याला आपण आयताकृती रेक्टेंग्युलर जर कन्सिडर केलं, तर त्याला लेंथ आणि विड्थ आहे. त्याला काय आहे? लेंथ आणि विड्थ आहे. आणि तो जो आहे, तो लेंथ आणि विड्थचा जो आहे, त्याला आपण काय म्हणतो?
प्लेन ऑफ द फोकल प्लेन असं म्हणणार आहोत. ठीक आहे. आपण प्लेन जर ड्रॉ करायचा असेल तर आपण कसा ड्रॉ करू शकतो? हा जो ह्याच्यामध्येच आहे असा प्लेन आपण ड्रॉ करू. अरे अरे हे बघा. हा आहे तो एक प्लेन मी इथे ड्रॉ केला. म्हणजे असं गृहीत धरा, की हा कागदी भाग आहे. हा जो ड्रॉ केलाय, तो कसा आहे कागदी भाग आहे, कागद आहे असं म्हणून चला. आणि ह्या प्लेन वरती एक सेकंद. एक सेकंद मला ड्रॉ करू दे. ओके, धिस इज अ प्लेन. हा जो प्लेन आहे ज्याच्यामध्ये फोकस पॉइंट आहे, हा जो आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. हा काय आहे? प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. आणि हा जो आहे तो आहे फोकल प्लेन. हा काय आहे? फोकल प्लेन असं. आय थिंक यू अंडरस्टूड दिस. मी जे पॉइंट सांगितले त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर इथे जेवढे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपण डिस्कस केले, की सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, पोल म्हणजे काय, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, फोकस म्हणजे काय, फोकल लेंथ म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय आहे, अपर्चर म्हणजे काय आहे, फोकल लेंथ आणि रेडियस मधलं रिलेशन काय आहे, फोकल प्लेन म्हणजे काय आहे, हे सगळे पॉइंट्स आता आपण काय केलं डिस्कस केलेले आहे. ओके. नाऊ रूल्स फॉर द रूल्स हे आपण काही रूल्स डिस्कस करणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला इमेज कुठे तयार होत असेल आणि लाईट जी आहे रिफ्लेक्ट झाल्यानंतर कुठून जाते, कशा पद्धतीने जाणार आहे, हे आपल्याला डिस्कस करायचं. जो पहिला रूल आहे तो पहिला रूल कुणासाठी आहे? फॉर दोज ऑब्जेक्ट्स, ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट्स ऍट इन्फिनिटी. आता ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर त्याच्यापासून येणाऱ्या ज्या लाईट रे आहेत, आता एक गृहीत तुम्हाला मी एखादा ऑब्जेक्ट कसा दिसतो, कशामुळे दिसतो हे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. एक्सप्लेन करून सांगितलंय. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे इथे गृहीत धरा. हा ऑब्जेक्ट आपल्याला कधी दिसेल? अ, दीदी मारते. ठीक आहे. ह्या ठिकाणी ए, अरे ए, सॉरी. हा ऑब्जेक्ट आपल्याला कधी दिसतो? ज्या वेळेस ह्या ऑब्जेक्ट वरती लाईट रे पडतो. ठीक आहे. ह्या ऑब्जेक्ट वरती काय होतात? लाईट रे पडतात. कुठून तरी आपल्याकडे अशी लाईट रेज इथे येतात. आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन ते आपल्यापर्यंत येतात. ते ज्यावेळेस आपल्या डोळ्यांवरती पडणार आहे, त्यावेळेस आपल्या डोळ्यावरती ज्यावेळेस ते लाईट रेज पडतील, त्यावेळेस आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसतो. म्हणजे हा रफ सरफेस आहे. बघा, प्लेन सरफेस असेल तर आपल्याला सोर्स दिसतो आणि ऑब्जेक्ट कधी दिसतो? रफ सरफेस असेल. हा ऑब्जेक्ट आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, की जो ऑब्जेक्ट आहे तो इन्फिनाइट डिस्टन्स मध्ये आहे. मग आता ह्या ऑब्जेक्ट वरती एकच लाईट रे पडणार आणि ती एकच लाईट रे आपल्याला दिसणार असं काय आहे का? नाही. इन्फिनाइट नंबर ऑफ लाईट रेज त्याच्यावर पडू शकतात. इन्फिनाइट नंबर ऑफ लाईट रेज काय होऊ शकतात त्याच्यावरती इन्सिडेंट होऊ शकतात आणि त्याच्यापासून निघालेल्या कदाचित इन्फिनाइट असतील किंवा एन नंबर ऑफ लाईट रे, इन्फिनाइटच्या ऐवजी आपण एन नंबर ऑफ लाईट रेज पण म्हणू शकतो. ह्या लाईट रेज आपल्या रेटिना पर्यंत जात असतील आणि त्या आपल्याला दिसत असतील. लक्षात आलं? अशा. मग ह्या ज्या लाईट रेज तुम्हाला इथं दिसत आहेत, इथं जे पोर्शन दाखवलाय ह्या ज्या लाईट रेज आहेत इथल्या,
ह्या लाईट रेज पैकी आपण काही लाईट रेज कन्सिडर करतो. लक्षात आलं? काही लाईट रेज आहे. इथं तर ह्या रूल नंबर 1 मध्ये सध्या एकच लाईट रे कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे. पण आपण काय करतोय 2-3 लाईट रेज घेतोय. कशासाठी घ्यायच्या? जेणेकरून आपल्याला त्याची इमेज कुठं तयार होणार आहे ही कळाली. सो ओव्हर हिअर इफ यू फॉलो द पॉइंटर, हा जो पॉइंटर आहे, हा पॉइंटर काय करतोय? इन्सिडेंट लाईट रे आहे. हा कुठून आलाय? त्या सोर्स पासून. सोर्स म्हणजे कोणता ऑब्जेक्ट असू शकतो, सनलाईट असू शकते किंवा लाईटचा कुठलाही सोर्स असू शकतो. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काही असू शकेल. ही जी आहे ही काय आहे? इन्सिडेंट रे आहे. ही जी आहे ती कशी आहे? इन्सिडेंट रे आहे. पण ही इन्सिडेंट रे फक्त नुसतीच इन्सिडेंट रे नाही. ही कशी आहे? दिस इज इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. हा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसलाही पॅरलल असणार. दिस इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. ह्या दोन्ही ठिकाणी ज्या लाईट रे आहेत, ह्या इन्सिडेंट लाईट रे ज्या असतील त्या कशा आहेत? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. व्हेन सो फर्स्ट रूल, ज्या लाईट रे पॅरलल असतील प्रिन्सिपल ऍक्सिसला त्या रिफ्लेक्ट झाल्यानंतर फोकस मधून जातात. पहिला रूल मी सांगितलाय. दोज लाईट रेज विच इन्सिडेंट पॅरलली on a mirror parallelly to the principal axis on a mirror, ज्या लाईट रे पॅरलल प्रिन्सिपल ऍक्सिस ला पॅरलल आहे आणि ज्या इन्सिडेंट होतात मिरर वरती, ज्या इन्सिडेंट होतात कशावरती? मिरर वरती इन्सिडेंट होत आहेत, अशा लाईट रेज, अशा लाईट रेज ज्या आहेत त्या रिफ्लेक्ट झाल्यानंतर इथं जी आहे ही रिफ्लेक्टेड लाईट रे आहे. ती सांगतो मी. रिफ्लेक्टेड लाईट रे. सी धिस वन. दीज आर रिफ्लेक्टेड लाईट रेज. ह्या ज्या आहेत त्या काय आहेत? रिफ्लेक्टेड लाईट रेज. एक तर त्या फोकस मधून पास होतील किंवा फोकस मधून आल्यासारखे वाटतील. आता हा जो लेफ्ट साइडचा आहे तो कॉन्केव्ह मिरर आहे. त्याच्यामध्ये काय होतं की लाईट रे ऍक्च्युअली फोकस मधून पास होते. राईट साइडला जो आहे तो कॉन्व्हेक्स मिरर आहे. हा कोणता आहे? कॉन्केव्ह मिरर आहे. आणि हा जो आहे तो कॉन्व्हेक्स मिरर आहे. कॉन्केव्ह मिरर मध्ये लाईट रेज ज्या आहेत त्या फोकस मधून ऍक्च्युअली पास होतात. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये लाईट रे फोकस मधून पास होत आहेत असं वाटतं. लक्षात आलं? फोकस मधून पास होत आहेत असं वाटतं. ऍक्च्युअली मधून तिथं त्या पास होत नाही. सो फर्स्ट रूल, दोज लाईट रेज विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस विल पास will pass through focus or appeared to be passing through the focus. हा आपला पहिला रूल आहे. आय होप यू अंडरस्टूड. पॅरलल का असतात? कारण त्या खूप लार्ज डिस्टन्स वरून येत आहेत. इन्फानाइट डिस्टन्स असं आपण त्याला म्हणतो. आता आपण सेकंड रूल बद्दल बघूया. सपोज लाईट रे जर फोकस मधूनच इन्सिडेंट झाली मिरर वरती, बघा आता ह्या ज्या आहेत ह्या दोन्ही केसमध्ये इन्सिडेंट रे जी आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. इन्सिडेंट रे. So here if you see this is incident light ray, and here also this is this is incident light ray. ही जी आहे ती कसली लाईट रे आहे? इन्सिडेंट लाईट रे आहे. ह्या दोन्ही इन्सिडेंट आहेत आणि ह्या दोन्ही कशा इन्सिडेंट झाल्यात? त्या फोकस मधून येत आहेत असं वाटतं किंवा ऍक्च्युअली येत त्या फोकस मधून येत आहेत किंवा आल्यासारख्या वाटतं. तर बाकीच्या ज्या दुसऱ्या आहेत त्या रिफ्लेक्टेड रेज आहेत. ती काय आहे? रिफ्लेक्टेड रे आहे. मग ही जी तुम्हाला इथे दिसते ही कसली रे आहे? ही रिफ्लेक्टेड लाईट रे आहे. ही कसली आहे? रिफ्लेक्टेड रे. इथं रिफ्लेक्टेड रे आहे. मग झालंय काय? प्रिव्हियस केसमध्ये ज्या लाईट रे इन्सिडेंट होताना प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल होत्या त्या फोकस मधून जात होत्या किंवा फोकस मधून जात आहेत असं वाटत होतं. नाउ इन सेकंड केस दोज लाईट रेज विच फर्स्ट
रिफ्लेक्ट होण्याच्या ऐवजी रिफ्लेक्ट होण्याच्या ऐवजी नाही, रिफ्लेक्ट होण्याच्या आधी इन्सिडेंट लाईट रेज ज्या फोकस मधून पास होतात आणि नंतर रिफ्लेक्ट होतात त्या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतात. आफ्टर रिफ्लेक्शन दे विल बी पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आफ्टर रिफ्लेक्शन दे विल बी पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. बिफोर रिफ्लेक्शन, पहिल्या केसमध्ये before reflection parallel to the principal axis. For second rule, they are parallel to the principal axis after reflection of light. But in both of the cases, incident light or reflected light are passing through the focus or appeared to be passing through the focus. एक तर लाईट रे फोकस मधून जात असतील किंवा आल्यासारख्या वाटत असतील. त्या लाईट रे आता आल्यासारख्या वाटतात म्हणजे इथून जर तुम्ही बघितलात, ह्या ठिकाणपासून जर बघितलात, तर तुम्हाला सॉरी हा इथून जर बघितलं तर ह्या ठिकाणी जे आहे हा पॉइंट, ह्या इथं गेल्या असत्या, फोकस कडेच गेल्या असत्या अशा लाईट रे. दुसरीकडे कुठं सपोज ही लाईट रे समजा इथं कुठंतरी जात असते, तर ती पॅरलली मूव्ह झाली नसती, ते वेगळ्याच डायरेक्शन मध्ये गेली. ठीक आहे. तिसऱ्या केसमध्ये बघूया. जर लाईट रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होत असेल, जर लाईट रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होत असेल, तर इन्सिडेंट पाथ आणि रिफ्लेक्टेड पाथ हा सेम असतो. इन्सिडेंट पाथ आणि रिफ्लेक्टेड पाथ काय आहे? सेम आहे. कॉन्व्हेक्स साठी अपिअर्ड टू बी हा शब्द वापरावा लागेल. कॉन्केव्ह साठी ऍक्च्युअली त्या तिथून पास होतात. 3 रूल्स बघितले. पहिल्या रूल मध्ये इन्सिडेंट लाईट ही प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल होती, तर रिफ्लेक्टेड लाईट फोकस मधून पास झाली. दुसऱ्या केसमध्ये इन्सिडेंट लाईट ही फोकस मधून पास झाली, तर आफ्टर रिफ्लेक्शन ती प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलली मूव्ह झाली. तिसऱ्या रूल मध्ये जर लाईट रे इन्सिडेंट लाईट जी आहे ती जर सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होत असेल, तर त्यावेळेस ती पुन्हा त्याच पाथनं रिफ्लेक्ट होऊन सेंटर ऑफ कर्वेचर मधूनच पास होते. ठीक आहे. हे पॉइंट्स, हे 3 रूल्स आपण बघितले आता. नाउ वी विल डिस्कस अबाउट साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स खूपच सोपे आहेत. जर ह्या ठिकाणी तुम्ही बॉटम कडे जर बघितलं, तर तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल, ज्याच्यामध्ये एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे. इफ यू सी दिस वन, दिस इज अ व्हर्टिकल लाईन. हे व्हर्टिकल लाईन जी आहे, त्याला आपण मिरर किंवा लेन्स आहे असं कन्सिडर करूया. आणि हा जो डॉटेड लाईन मध्ये आहे, हे काय आहे? प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर पॉझिटिव्ह क्वांटिटी घ्यायच्या, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली निगेटिव्ह क्वांटिटी. लेन्स किंवा मिररच्या जो पॉझिटिव्ह साइड आहे, तो म्हणजे उजव्या बाजूची जी साइड आहे ते पॉझिटिव्ह घ्यायची, डाव्या बाजूची जी साइड आहे ती काय करायची? निगेटिव्ह घ्यायची. ठीक आहे. हे हे साइन कन्व्हेन्शनचे जे रूल्स आहेत, हे रूल्स आपण असे बघितले. सो ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम द पोल. ओके, पहिला पॉइंट हा होता की हे जे सगळे डिस्टन्सेस आहेत ते आपण कशापासून मेजर करतो? पोल पासून मेजर करतो. Second point, distances are measured in the direction of incident ray are taken as a positive, while the direction opposite to the incident ray are taken as negative. आपण शक्यतो ड्रॉ करत असताना जर आपल्याला कधी ड्रॉ कराव्या लागल्या, तर लाईट रेज कुठून कुठे चालल्यात, ह्या नेहमी लेफ्ट साइड टू राईट साइड चालल्यात अशाच घेणार आहेत. तर ह्या ज्या लाईट रेज असतील, ह्या पॉझिटिव्ह इकडे जात असतील, पॉझिटिव्ह विरुद्ध जात असतील ह्या डायरेक्शनच्या, तर त्यांना आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. थर्ड पॉइंट, डिस्टन्सेस अबोव्ह द प्रिन्सिपल ऍक्सिस आर टेकन एज पॉझिटिव्ह अँड बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस दीज आर टेकन एज निगेटिव्ह. ह्यांना आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेतो जर प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खालच्या बाजूला असते. थर्ड पॉइंट, डिस्टन्सेस अबोव्ह द प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके, मिररच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह घ्यायचं, डाव्या बाजूला निगेटिव्ह घ्यायचं, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती पॉझिटिव्ह घ्यायचं, खालच्या बाजूला निगेटिव्ह घ्यायचं. आणि हे जे साइन कन्व्हेन्शन्स आपण इथे सांगितले, हे सेम साइन कन्व्हेन्शन्स लेन्सला सुद्धा ऍप्लिकेबल आहेत. दीज आर द साइन कन्व्हेन्शन्स विच आर ऍप्लिकेबल टू लेन्स एज वेल. अरे कुठे गेले? असं. तर हे जे साइन कन्व्हेन्शन्स आहेत,
हे लेन्सला सुद्धा ऍप्लिकेबल. ठीक आहे. ह्या इथपर्यंत घेतलं. किती मिनिट झाले? 58, 59. सो हे साइन कन्व्हेन्शन्स महत्वाचे आहेत. एक वेळेस हे व्यवस्थित रीड करा. हे पॉइंट्स जे आपण मिरर बघितलं, कारण काय होतं की एखादा क्वेश्चन आला की रेडियस ऑफ कर्वेचरशी रिलेटेड आला, फोकल लेंथ काय, कारण खूप ह्याच्यात सिंपल क्वेश्चन जर मी विचारला किंवा एक्झामिनेशन मध्ये आला तर रेडियस ऑफ कर्वेचर देतील आणि फोकल लेंथ विचारतील. पॉवर फोकल लेंथ दिली तर पॉवर विचारतील. अशा सिंपल सिंपल क्वेश्चन्स असू शकतात ज्याच्यामध्ये हे साइन कन्व्हेन्शन. बरं, आपला एक छोटासा पॉइंट आपण मी सांगतो म्हटलं होतं, तो होता एक सेकंद. हा, हे पॉइंट होते. हे पॉइंट्स मध्ये आपण बघा की एफ कॉन, हे कॉनकेअर नाही, कॉनकेव्ह आहे आणि हा कॉन्व्हेक्स, हा पॉझिटिव्ह आहे. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे जे मिरर आहेत हे बघा, ह्या मिरर मध्ये जो पॉइंट आहे, मी साइन कन्व्हेन्शन सांगितले, हा मिरर इथं जो दिसतोय, मी पॉइंटर यूज करतो, हा मिरर आहे. ह्याच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह घ्यायचं, डाव्या बाजूला निगेटिव्ह घ्यायचं. आता तुम्हाला माहिती आहे की कॉन्केव्ह मिरर आहे, त्याच्यासाठीचा सेंटर इथं असणार आहे. त्याच्यामुळं त्याची जी रेडियस आहे ती इथून ह्या डायरेक्शन मध्ये मेजर केली जाईल. त्याचा पोल आपण ह्या ठिकाणी डिस्प्ले करणार किंवा हा तो पोलचा पॉइंट असणार आहे. हा पोल आहे, हा फोकस आहे आणि हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. ओके. इफ इट इज सो, तर ह्या ठिकाणी हे काय असेल? आर म्हणजे रेडियस आहे. मग आपण मगाशीच सांगितलं की मिररच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह घ्यायचं आणि उजव्या बाजूला पॉझिटिव्ह घ्यायचं. मिरर सॉरी प्रिन्स हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. हा काय आहे? प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ह्याच्या वरती जर घेतलात तर पॉझिटिव्ह आणि याच्या खाली घेतलात तर निगेटिव्ह आहे. तर ह्या रूल नुसार जर बघितलं तर कॉन्केव्ह मिरर जी आहे, कॉन्केव्ह मिरर जी आहे, त्याची जी रेडियस आहे ती कुठल्या साईडला आहे? लेफ्ट साईडला. आणि ही लेफ्ट साईडला असल्यामुळं लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस आपण कसे मेजर करतो? निगेटिव्ह मेजर करतो. एक मिनिट, लेट मी चेंज द कलर. हे जे मिरर आहे ते कोणती आहे? कॉनकेव्ह मिरर आहे. आणि जे लेफ्ट साइडचे डिस्टन्सेस आहेत, लेफ्ट डिस्टन्सेस आर निगेटिव्ह. हे जे आहेत हे कसे आहेत? निगेटिव्ह. त्याच्यामुळं कॉन्केव्ह मिरर साठी आर ची व्हॅल्यू आपण साइन कन्व्हेन्शन नुसार काय घेतो? निगेटिव्ह घेतो. आता आर निगेटिव्ह झालं की फोकल लेंथ सुद्धा काय होते? निगेटिव्ह होते. म्हणून ह्या ठिकाणी आता जो आपण पॉइंट डिस्कस केला की focal length of a concave mirror is negative and focal length of a convex mirror is a positive. इन्फिनिटी बद्दल तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह का असतं हे लक्षात आलं असेल. तेच आता हे इथं जे आहेत कॉन्केव्ह आणि हे इथं लेन्स, सॉरी लेन्स नाही, रेडियसच्या बाबतीत ही सांगितलं होतं. कॉन्केव्हची जी रेडियस आहे ती आपण निगेटिव्ह घेतो आणि कॉन्व्हेक्सची कशी घेतो? पॉझिटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन नंतर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मिररच्या उजवीकडे पॉझिटिव्ह, डावीकडे निगेटिव्ह, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर पॉझिटिव्ह, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली निगेटिव्ह. आपण जसे एक्स वाय ऍक्सिस कन्सिडर करतो त्याच पद्धतीनं हा जर सपोज एक्स ऍक्सिस असेल इथं आणि हा जर वाय ऍक्सिस असणार आहे, तर हे जे डिस्टन्सेस आहेत हे आपण कसे घ्यायचो? इकडचे डिस्टन्स पॉझिटिव्ह, वाय ऍक्सिस साठी हे डिस्टन्स पॉझिटिव्ह, एक्स ऍक्सिस साठी हे निगेटिव्ह, हे निगेटिव्ह, अशा पद्धतीने. ह्याच पद्धतीने फक्त हे वाय ऍक्सिसच्या ऐवजी त्याला मिरर आहे म्हणा आणि एक्स ऍक्सिसच्या ऐवजी प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ठीक आहे. सो कर्व्ड मिररचे सगळे पॉइंट, सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असतील असं मी कन्सिडर करतोय आता. इफ यू हॅव डाऊट यू कॅन आस्क. तुम्हाला जर डाऊट आला कशाचा तर ते पॉइंट्स तुम्ही मला विचारा. ओके, लेट मी सेव्ह दिस वन फर्स्ट. ओके. तर त्याच्यात काही डाउट्स वगैरे असतील तर विचारा. पण हे व्यवस्थित रीड करून घ्या. वाटलंच तर मी ही पी-पी-टी तुम्हाला पाठवतो. मी पी-पी-टी ज्या पाठवतो त्या इन्कम्प्लीट जरी असल्या तरी तो थोड्या-थोड्या दिवसानंतर कंप्लीट होत जातील. त्याच्यानुसार म्हणजे ते डिलीट करून टाका. जर तुम्हाला जेवढा डेटा लिहून घ्यायचा आहे, तो डेटा लिहून ठेवा. ओके. सो आय विल एंड धिस सेशन हिअर. We will continue in our next lecture. Okay, bye.